नमस्कार, मी प्रवासाला निघालो आहे धरणगाव तालुक्यातल्या गारखेड्या गावाकडे आणि वाटेवरती मी थांबलो आहे. छान एक धबधबा सुरू होता, ज्या ठिकाणी थोडा फ्रेश झालो आणि या हिरवागार शेतालाही भेट द्यावं असं वाटलं. गव्हाचं शेत आहे आणि एक माऊली या ठिकाणी पाणी भरते. मावशी, नाव काय तुमचं? सुमनबाई सुमनबाई लक्ष्मण पाटील. सुमनबाई लक्ष्मण पाटील ही माऊली शेतामध्ये गव्हाला पाणी भरते. म्हणजे आई सदैव तत्पर असते कुठल्याही गोष्टीसाठी आणि म्हणून आमची ही माऊली शेतात आलेली आहे. रोजच शेतात येतात हो, रोज शेती काम करतात. शेतीच काम करतात. हां, गेल्या कित्येक वर्षापासून शेतामध्ये राबणारी ही माऊली आहे. आपल्या कुटुंबासोबत ती शेतात असते. पलीकडच्या शेतामध्ये मुलगा तिकडे मका भरतोय आणि इकडे आमची ही माऊली गहू भरता ये गहू भरते. बघा तुम्ही, खूप छान असं हे पाणी गव्हाला दिलं जातं आहे. तर आपण पाहू शकतोय या माऊलीच्या मेहनतीनं हे शेत कसं छान फुललं आहे आणि दाणेदार गहू येण्यासाठी आता हे रोपही तयार होतं आहे. आणि म्हणून आज आमची माऊली पावडी घेऊन बांधही बांधते. कुठं पाणी द्यायचं आहे चारीमध्ये ते भरलं गेलं की पुन्हा दुसरी चारी पाणी कसं जाईल यासाठी तिचं नियोजन सुरू आहे. आणि त्या बघा, म्हणजे मी म्हणतो शेतीमातीत राबणारी आमची ही माऊली किती कष्ट उपसते हे असं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल. रोजची लढाई लढण्यासाठी आमची सुमनमाय सिद्ध झालेली आहे. मुलांना, घरातल्या सर्वांना आपलाही सपोर्ट मिळावा आणि यासाठी ही माऊली राबते आहे. कसं वाटतं तुम्हाला शेतात काम केल्यानंतर? चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. माऊली दोघी नातू, एक जळगावले जास कॉलेज मा, एक नातू चोपडाला जास कॉलेज मा. वा वा वा. आणि मला लहान मुलगा 9 चटणावर मा 12 दरस. बरं. मी आता माझे घर शेत भरते. आपल्या घराच्या शेतामध्ये माऊली पाणी भरते आहे गव्हाला. पाहतोय आपण, अत्यंत नजर दूरवर जाईपर्यंत हे शेत आहे, हे क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी या हिरव्यागार गव्हाला पाणी देणं सुरू आहे. पलीकडे एक महिला आणि तिच्या मुलासोबत ती बकऱ्या चारण्याचं काम करते आहे. जाताना मुद्दाम थांबलो आणि या माऊलीचं दर्शन घेतलं. माऊली, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद द्या मला आणि मी निघतो. आ म्हणजे आनंद, ई म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आनंद, ई म्हणजे ईश्वर. असा ईश्वरी आनंद आईच्या चरणात असतो आणि त्या चरणांना मी आता स्पर्श करून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. धन्यवाद माऊली.